नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रभाकर पोखरीकर दादा यांचे दुःखद निधन। महाराष्ट्राचे लाडके भीमशाहीर, प्रबोधनकार, लेखक, कवी, गायक, संगीतकार दिवंगत प्रभाकर पोखरीकर दादा यांचे वयाच्या 72व्या वर्षी पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले। अंग हे नाना दिसतया शोभून, शीलवान भारी गुणवान। त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना जीवाला जीवाचे दान या कॅसेटमधून प्रथमच मराठीतून गाणी गाण्याची संधी दिली। तसेच त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य गाणी लिहिली, गायली व संगीतबद्ध केली। तसेच संबंध महाराष्ट्रात भीमबुद्धांची गाणी गाऊन प्रबोधन केलं। प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, श्रावण यशवंते यांच्या पिढीतील व मित्र परिवारातील एक पहाडी आवाजाचा गायक, तसेच आनंद शिंदे, मिलिंद शिंदे व नव्या पिढीतील लोकगायकांना मार्गदर्शन व गुरुस्थानी असणारे पोखरीकर दादा यांचे वास्तव्य विटावा कळवा या ठिकाणी बऱ्याच काळ राहिले। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा या ठिकाणी उपचारादरम्यान दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 5 वाजता वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने भीम बांधवांचे तसेच आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे। तुला सरनावरी जाळतील, तुला सरनावरी जाळतील। मुले पत्नीही टाहो फोडून, म्हणतील का हो गेला सोडून। आक्रोश करुणी पुन्हा पुन्हा ते कुडीला कवटाळतील। तुला सरनावरी जाळतील, तुला सरनावरी जाळतील। तुझ्या जीवाचे जीवलग मित्र आणि रक्ताचे हे गणगोत्र। तुझ्या जीवाचे जीवलग मित्र आणि रक्ताचे हे गणगोत्र। तुझ्या शवाच्या अवती भवती दुःखाश्रू ढाळतील, पण तुला सरनावरी जाळतील।